नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। मुंबईमध्ये पुन्हा एकदा शाकाहारी आणि मांसाहारीचा वाद उफाळून आलाय। मुंबईतल्या ताडदेवमध्ये एका निर्माणाधीन इमारतीतला फ्लॅट दाखवताना भावेश कावरे नावाचा इस्टेट एजंट हे घर फक्त शाकाहारी माणसांनाच देण्यात येईल असं सांगत होता। हा वादग्रस्त व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। शिवसेना आणि मनसैनिकांनी भावेश कावरेला धडा शिकवण्याचा इशारा दिला। मनसेनं तर थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। जो ब्रोकर आहे आमच्या ताडदेवच्या, आता शिवसैनिकांना तो कळेलच, त्याचा समाचार आता नीट घेऊच, म्हणजे आता ब्रोकर लोक पोट भरतात आणि त्यांना चरबी यायला लागली का? म्हणजे आता गुजराती, मारवाडी किंवा जैन लोकांच्या जे कोणी बिल्डर आहेत त्यांची भाषा जर ब्रोकर पण बोलायला लागले असतील तर ब्रोकरचा आम्ही आता शोध घेऊ। भावेश कावरे नावाचा व्यक्ती ताडदेव मधल्या कुठल्या तरी इमारतीचा व्हिज्युअल दाखवतोय आणि सांगतोय की इथे फक्त शाकाहारी असलेल्या लोकांना घर मिळेल। कालपासून आम्ही त्या भावेश तावरेचा शोध घेतोय, पण भावेश तावरे काय आमच्या हातात अजून सापडला नाही, पण लवकरच तो सापडेल। आम्ही आज भावेश तावरे विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला आलो की भावेश तावरे शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वाद निर्माण करून समाजात धार्मिक तेढ, सामाजिक तेढ निर्माण करतोय। तर अशा विकृत व्यक्तीला आपण तात्काळ अटक करा, त्याच्यावर तात्काळ कारवाई करा, अशी आम्ही पोलिसांकडे मागणी केलेली आहे। समाजवादी पार्टीनंही या वादात उडी घेतलीय। शाकाहारी मांसाहारी या भेदभावामुळे मुस्लिमांना घरं मिळत नाहीत असा आरोप अबू आझमी यांनी केलाय। नहीं, ये सब बहुत ही बदतमीजी है, गलत चीज़ है। इस पे नजर डालना चाहिए कि वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन के मसले पर लोगों को इस तरह से बात करना, मैं समझता हूँ इसको सरकार को सीरियसली लेना चाहिए कि किसी कॉलोनी में मुस्लिम को घर नहीं मिलेगा, किसी कॉलोनी में नॉन वेजिटेरियन को नहीं मिलेगा घर, ऐसी चीजें बिल्कुल बंद होना चाहिए। वाद वाढतोय म्हटल्यावर भावेश कावरे यानं या प्रकरणात माफी मागितलीय। माफी मागताना सुद्धा त्यानं माळकरी मालकाच्या आग्रहानं हा व्हिडिओ बनवला असा दावा केलाय। त्या व्हिडिओमध्ये मी असं बोललो होतो की इथे व्हेजिटेरियन लोकांनाच हे घर भेटेल, कारण की त्या ओनरचाच क्रायटेरिया होता की मला हे घर एका व्हेजिटेरियनला द्यायचं आहे। तो ओनर स्वतः वारकरी आहे आणि तो मांसाहार करत नाही। मग त्याची अशी इच्छा होती किंवा त्याची काही अशी श्रद्धा असेल की हा फ्लॅट फक्त एका व्हेजिटेरियन कुटुंबाकडे जावा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता। मला याच्यामध्ये कुठल्याही नॉन व्हेजिटेरियनचं मन दुखवायचं नव्हतं आणि जरी मन दुखलं असेल तर मी त्याची मनापासून माफी मागतो। प्रामुख्यानं मराठी माणूस मांसाहार करतो। मराठी माणसाच्या द्वेषापोटीच शाकाहारी मांसाहारी असा भेदभाव करून मराठी माणसाला घर नाकारण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला जातोय। भावेश हा इस्टेट एजंट आहे। मूळ शाकाहारी मांसाहारी भेद करणारे कोण, त्यांना शोधून अद्दल घडवण्याची गरज आता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।